यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलांच्या विरोधात आज कामगार संघटनांनी एकदिवसीय बंदचं आवाहन केलं। देशभरातील 10 कामगार संघटनांचा या बंदला पाठिंबा आहे। त्यामुळे बँकिंग, इन्शुरन्स, परिवहन, रुग्णालय, दूरसंचार यासारख्या सेवांवर याचा परिणाम होताना दिसू शकतो। या संपामध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी आणि रेल्वेच्या संघटना मात्र सहभागी झालेल्या नाहीयेत। कामगारांचा कमीत कमी पगार हा 18,000 तर मासिक पेन्शन 3,000 रुपये देण्याच्या मागणीवर हा संप पुकारण्यात आलाय। केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी कामगार संघटनांना आपला बंद मागे घेण्याचं आवाहन केलं, मात्र त्याचा फारसा परिणाम कामगार संघटनांवर झालेला दिसत नाहीये। नवा कामगार कायदा हा कामगार विरोधी आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कारखाना बंद करण्यासाठी कामगार मर्यादा 100 वरून आता 300 वर करण्यात आलेली आहे। नव्या कायद्यात माथाडी कामगारांना वगळलं गेलं। कारखाने आणि उद्योगांमधून माथाडी कायदा वगळण्याचा घाट घातला गेलाय असाही आरोप होतोय। आणि या सगळ्यामुळे कामगारांचा याला विरोध आहे। नव्या कायद्यात माथाडी कामगार वगळलेले आहेत। कामगारांच्या कपातीची संख्या 100 वरून वाढवण्याचा विचार देखील यात सुरू आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता विरोध होऊ लागलेला आहे आणि त्यांनी अनेक मागण्या देखील केलेल्या आहेत।